भाई, पनवेलमध्ये जरी भाजपाची सत्ता आली असली तरी भाजपाच्या सुनामीला तडाखा देण्याचं काम वार्ड नंबर 14ने केलंय. आपला दैदिप्यमान विजय झालाय. काय सांगाल याबद्दल? या वार्डामध्ये जे सुनामीला किंवा ते जे चाललं होतं त्याला रोखण्यामध्ये लोकांचं योगदान आहे. त्यांनी हे केलेलं आहे. मी फक्त एक फेस होतो, मला एक पुढे केलं आहे. पण हा खरा विजय लोकांचा आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि प्रत्येक समाजाचे, प्रत्येक वर्गातले, प्रत्येक एरियातल्या लोकांनी पूर्णपणे सहभाग केला. म्हणजे असं कुठे नाही का या एरियामध्ये कमी हे झालं. सगळीकडे लोकांनी योगदान दिलं आहे आणि त्या निमित्ताने आम्ही निवडून आलो. म्हणून मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि हे विजय त्यांना समर्पित करतो. तुम्ही विजन काय ठेवलं आहे? म्हणजे तुमच्या प्रखरतेने काय करणार आहात प्रथम? विजन म्हणजे मी प्रचारामध्ये पण सांगत होतो, लोकांना काय, नगरसेवकांना काय खूप मोठे अपेक्षा नसतात. त्यांना एक चांगला रस्ता, लाईट, पाणी, ट्रॅफिक, थोडाफार पोल्युशन, त्याच्यानंतर एक चांगला ओपन स्पेस, प्रायमरी हेल्थ सेंटर, एक बेसिक त्यांना गरजे असतात. आमचा वॉर्ड जसं 5 एरियामध्ये आहे, मुल्ला, साईनगर, खांदा कॉलनी, कामोठा, छोटा खांदा, प्रत्येक एरियामध्ये त्यांची वेगळी समस्या, वेगळे त्याचं नियोजन करायला लागणार आहे. बरंचसं फिरताना आम्हाला आयडिया आलेली आहे, तर ते नक्कीच आम्ही करू. म्हणजे प्रॉब्लेम समजून घेणं हे पण मला वाटतं 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासारखं आहे. आणि आम्ही हे केलेलं आहे. आता उद्या छोट्या खांद्यामध्ये गणेश जयंती आहे, तर आम्ही आलो नाही आलो, आम्ही तिकडे क्लिनिंगचं काम खूप जोरात चालू केलं आणि खूप चांगलं हे झालेलं आहे. तर जिथे ज्या गरज पडणार आहेत आम्ही पुढाकार घेऊन 100% ते सगळं नियोजन करून पूर्ण करणार आहोत. भाई, तुमच्या विरुद्ध मोठमोठे प्रचाराला उतरवले होते, ते बघताना तुम्ही त्याला कसं तोंड दिलं? मला मोठे म्हणजे काम आहे, ते मोठे आहेत, पूर्ण एरियाचं ते हे करतायत, लीडरशिप करतायत किंवा ते त्यांचं काम होतं, यायचं होतं. मला जे करायचं होतं मी करत होतो आणि माझ्याबरोबर जनता होती. परत मला असं वाटतं का इलेक्शन हा तुम्ही लढत नाही, लोक लढत असतात. फक्त त्यांचा तुम्हाला नेतृत्व करायला लागतो किंवा तुम्हाला फेस दाखवायला लागतो. मी बोलायला नाही आहे, पण खऱ्या अर्थाने सांगतो, हा इलेक्शन लोकांनी लढलं आहे, माझ्याबरोबर असणारे कार्यकर्त्यांनी लढलेलं आहे, आई बहीण माईंनी लढलेलं आहे, लहान मुलांनी लढलं आहे. छोटे छोटे मुलं दिवसभर ते माझा प्रचार करत होतो. मला इलेक्शनच्या पिरियडला हे काही समजलं नाही, पण इलेक्शन झाल्यानंतर मला ज्याप्रमाणे लोक भेटायला येत आहेत, जे ते एक्सप्रेस करत आहेत, खरोखर मला आज असं वाटायला लागलं की मी काहीतरी एक मोठा इलेक्शन लढलो. आणि हाचा क्रेडिट मी परत फक्त माझ्या वॉर्डातली लोक नाही आहे, पूर्ण पनवेलचे लोकांचा आभार व्यक्त करतो.